बघा मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा, जे शेतकऱ्यांनी शेती पिकाच्या नावावर कर्ज काढलं असेल त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून असणार आहे. कारण की भरपूरसे शेतकरी हे कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहे, कर्जमाफीची वाट बघणार आहे. तर त्या वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि दिलासा देणारी बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. कारण की कर्जमाफी संदर्भातील तारीख हे जाहीर करण्यात आलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हे कर्जमाफीची अधिकृत तारीख याची घोषणा करण्यात आलेली आहे. आता कोणत्या तारखेला तुमची कर्जमाफी होणार, खास करून किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार, तो आकडा आता सरकारच्या माध्यमातून फिक्स करण्यात आलेला आहे. आता त्यांनी जी-आर देखील काढलेला आहे. या जी-आरच्या माध्यमातून आता सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. कारण की त्यांनी निवडणुकीच्या आधी इथं वचन दिलं होतं, आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर आम्ही सातबारा इथं शेतकऱ्यांचा कोरा करू, 100% आम्ही कर्जमाफी करू. आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची आहे, 3-4 अटी इथं सांगण्यात आलेल्या आहे. त्या अटी शर्तीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुमची कर्जमाफी होईल, अन्यथा तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तर कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला 100% समजून जाणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शेती पिकाच्या नावावरती तुम्ही कर्ज काढलं असेल तर भरपूरशा चुका ह्या शेतकऱ्यांनी केल्या आहे, म्हणून त्यांची हे कर्जमाफी होऊन नाही राहिली. तर कोणत्या कारणास्तव शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं आधार कार्ड आणि तुमच्या बँक पासबुकच्या माध्यमातून एक महत्त्वाची अपडेट स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेली आहे. कोणती ते महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि खास करून कोणत्या जिल्ह्यांमधून हे जसे की महत्त्वाची अपडेट सांगण्यात आलेली आहे, तर हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की बघायचं आहे, जेणेकरून तुम्हाला कर्जमाफी संदर्भातील 100% लाभ मिळेल. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्या आजूबाजूच्या मित्राचं कर्ज माफ होईल, परंतु तुमचं कर्ज माफ होणार नाही. म्हणून व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता राज्यातील 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी जसं की पूर्ण महाराष्ट्रामध्येच म्हणजे 36 जिल्ह्यांमध्येच हे कर्जमाफी होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं. गेल्या खूप दिवसापासून बच्चूभाऊ कडू हे त्यांनी खूप दिवसाचं कर्जमाफी संदर्भातील आंदोलन केलं. त्यांच्या आंदोलनाला यश आलं. दिव्यांगांचं मानधन हे 2,500 रुपये करण्यात यावं, ते सुद्धा मानधन 2,500 रुपये झालं. त्यानंतर आता कर्जमाफीची प्रतीक्षा होती की कर्जमाफी कधी होणार. आता त्याची आतुरता हे शेतकऱ्यांची संपलेली आहे. आता कोणत्या दिवशी कर्जमाफी होणार हे देखील मी तुम्हाला सांगतो. आणि किती शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, 1,00,000 रुपयापर्यंत, 2,00,000 रुपयापर्यंत, 3,00,000 रुपयापर्यंत, 5,00,000 रुपयापर्यंत कर्जमाफी होणार आहे, की सरसकट आपली कर्जमाफी केली जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शेती पिकाच्या नावावरती ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं असेल त्यांचं कर्जमाफी होणार आहे, सरकारने सांगितलेलं आहे. परंतु सरकारने सांगितलं आहे की 1.5-2 लाख रुपयापर्यंत आपण इथं कर्जमाफी करणार आहोत. जसे की भरपूरशा शेतकऱ्यांनी शेतीच्या नावावर 5,00,000 रुपये, 10,00,000 रुपये इतकं कर्ज काढलं असेल, तर आपण त्यांना सरसकट कर्जमाफी देणार नाही, असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने कर्जमाफी केली आणि त्याचा आकडा जर का ठेवला की 2,00,000 रुपयापर्यंत सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल. तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी 50,000 रुपये, 1,00,000 रुपयापर्यंत, 1,50,000 रुपयापर्यंत कर्ज काढलं असेल त्यांनाच इथं सरसकट कर्जमाफी मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी 5,00,000 रुपयापर्यंत, 10,00,000 रुपयापर्यंत कर्ज काढलं आहे, सपोज 5,00,000 रुपयापर्यंत तुम्ही कर्ज काढलं असेल आणि 2,00,000ची जर कर्जमाफी झाली तर 3,00,000 रुपये तुम्हाला स्वतः इथं भरावं लागणार आहे. 2,00,000 रुपये तुमची त्यामधून मायनस होणार आहे. कर्जमाफीच्या सरकारमधून इथं तुमचे पैसे कटणार आहे. तर अशा पद्धतीने इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं. आता बघा, तुमच्या पॅन कार्डवरती, आधार कार्डवरती आणि जे 7/12 उतारा 8 असणार आहे आणि तुमच्या बँक पासबुकवरती जे तुमचे नावं सारखे असेल तेच नाव तुमचे असायला पाहिजे. स्पेलिंग मिस्टेक तिथं नको व्हायला पाहिजे. आणि म्हणजे सारखे सारखे नाव तुमचे असायला पाहिजे. तुमच्या आधार कार्डला, बँक पासबुकला मोबाईल नंबर, तुमच्या बँक पासबुकला तुमचा आधार नंबर हे लिंक असायला पाहिजे. जेणेकरून बघा, DBTच्या माध्यमातून हे कर्जमाफी होत असते. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे त्याच्याच माध्यमातून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येत असतो. तर त्याच पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले जाणार आहे आणि ते पैसे ऑटोमॅटिकली कट होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला हे प्रोसेस करून ठेवावं लागणार आहे. जेणेकरून आता बघा, कर्जमाफी किती जिल्ह्यात होणार ते देखील सांगितलं. कोणते तुम्हाला अटी शर्ती सांगितले ते देखील सांगितलं. आता कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार बघा शेतकरी मित्रांनो, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 ऑक्टोबरपर्यंत कर्जमाफी करण्याचं ठरवलेलं आहे. स्वतः बच्चू कडू साहेबांना त्यांनी आदेश दिलेला आहे. तर अशा पद्धतीने तुमची कर्जमाफी 2 ऑक्टोबरपर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. जर 2 ऑक्टोबरला कर्जमाफी होणार नाही तर 3 ऑक्टोबरला मीटिंग बसणार आहे. त्यामध्ये सविस्तरपणे बच्चूभाऊ कडू साहेब इथं बोलणार आहे. तर अशीच अपडेट जर का तुम्हाला डेली पाहिजे असेल तर तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे.
तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.